मान्सूनने शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश करत कोकणात वेळेवर हजेरी लावली आहे आणि त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे। मान्सूनचा वेग सध्या मंद असला तरी तो आज पुणे आणि सोमवारी मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे। दरम्यान विदर्भात हवेच्या कमी दाबामुळे पावसाचा जोर अधिक राहणार असून गडचिरोली नागपूरसह 5 जिल्ह्यांना 8 जूनसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 7 ते 9 जून दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। पुण्याला पुढील 4 दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे। पुढील 3 ते 4 दिवस शहर आणि परिसरामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। पुणे हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला आहे। उन्हाने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मार्च 2026 मधील अवकाळी पावसाने बाधित झालेल्या 22,123 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 16,71,59,000 रुपयांची मदत मंजूर केली आहे। महसूल विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला असून 10,375 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान भरून काढण्यासाठी हा निधी दिला जाणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातील शेतकऱ्यांचा समावेश आहे। ही रक्कम थेट डीबीटीद्वारे खात्यात जमा होणार आहे। बँकांनी ही मदत कर्ज वसुलीसाठी वळती करू नये असे स्पष्ट निर्देश सरकारने दिले आहेत।